तू का आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? तू इथे हॉस्पिटलमध्ये काय करतेस? तुझ्याशी बोलायला आली आहे विक्रांत. ऍक्च्युली ना मला एक गोष्ट जाणून घ्यायची होती. कसं वाटतंय आता? हा, तुला खरंच उत्तर अपेक्षित आहे? मला असं अपेक्षित आहे की तू म्हणशील मला आता एकदम मोकळं वाटतंय. कारण इतके दिवस मी इतकं मोठं सत्य सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं, पण मी ते सांगून टाकलं. का नाही, ऍक्च्युली तुला आता त्रास होत असेल. ते फिलिंग फार मिस करत असशील ना तू विक्रांत? ही सगळी असंबद्ध बडबड करायला तू इथे आलीस का? असंबद्ध मोनिका, हे हॉस्पिटल आहे, आपली बेडरूम नाहीये. सो तुझं काही काम असेल तर ते पटकन बोल आणि जा, कारण मला खूप काम आहे. हो, आहे काम माझं. पुढे काय करायचं ठरवलंयस तू? ते मी तुला का सांगू? कारण तू अजूनही माझा नवरा आहेस, आपला डिवोर्स झालेला नाहीये म्हणून सांग. बर, पुढे काय होणार आहे हे तुला माहितच आहे. 6 महिन्यांनंतर आपल्या डिवोर्सची प्रोसिजर पूर्ण होणार आहे. त्यापेक्षा वेगळं काय सांगू तुला? हे सगळं मी तुला का विचारते माहितीये? कारण मला ना आता माझं पुढचं लाईफ प्लॅन करायचंय आणि मला आता कुठल्याही प्रकारचा इमोशनल घोळ नकोय. म्हणून घोळ? तुझ्या आयुष्यातले सगळे घोळ तूच घातलेस मोनिका. उलट मी ते निस्तारायचा प्रयत्न तरी केलाय. गैरसमज आहे हा तुझा विक्रांत. त्या बाळाचं काय अडकवलंस ना मला त्याच्यात? मग नको अडकूस, ईशाला माझ्याकडे दे. आणि तू अडकलेली नाहीयेस, अडकवतीयस. ईशाला सगळ्यांनी जीव लावल्यावर तू स्वतःकडे घेऊन गेलीस आणि मला हेच नको होतं. माहितीये मला. माहितीये तर कशाला आलीस इथे? जा. मी हे विचारायला आली आहे की आपण पुढचे सेशन्स करणार आहोत का नाही. ऑफकोर्स, इट्स अ प्रोसिजर. तुझे वकील तुला काही सांगत नाहीत का? काय ना, ते वकील माझ्या नात्यातले नाही आहेत रे. आणि शिवाय ते तुझ्यासारखे इमोशनल आणि सेन्सिटिव्ह सुद्धा नाहीयेत, म्हणून तुझ्याशी बोलायला आले. काही प्रॉब्लेम आहे? म्हणजे तुला माझ्यासारख्या माणसांना त्रास द्यायला आवडतं. असो, ठीक आहे. तरी सुद्धा मी तुझा त्रास कमी करायचा प्रयत्न करतो. तुला बाळाचा त्रास आहे ना, ईशाचा? नाही सांभाळायचं आहे ना तुला तिला? मग मी ते बाळ तुला देऊ? इतकी वेडी वाटले का रे मी? मग तुम्ही तेव्हा आम्हाला असं का सांगितलं की ती थोड्या दिवसांनंतर येईल म्हणून? हो राजा, कारण बाळाला त्या घरी जायचं होतं ना म्हणून. पण मग आम्ही कधी खेळणार त्या बाळाशी? आता ती आली ना घरी की खेळा ना. मग कधी येणार ती? हे बघ, आपण एक काम करूया. बाबा आले ना की त्यांना तिकडे फोन करायला सांगूया आणि मग विचारूया की ईशा कधी येणार. ठीक आहे? मला आठवण करा. काय कचकच चालली इथं? जरा गप्प बसता येत नाही का रे? नानू आजोबा, तुम्ही तरी सांगा ना की ईशा इथे परत कधी येणार? गीता, तू यांना एकदाच समजाव बर का, की परत परत या घरात हे प्रश्न विचारायचे नाहीत. तुम्ही शांत व्हा. मी समजावते त्याला, प्लीज. नीट एकदा सरळ सगळं समजावून टाकच, म्हणजे परत हा इथं कल्ला करत बसणार नाही. डोकं नुसतं उठलंय माझं. आई, सगळे का चिडतायत? ईशा इथे लवकर येईल ना परत? तसंही तुझ्याकडनं फार अपेक्षा नव्हतीच मला. ताई, तू इथे काय झालं? बरी आहेस ना? हो, एकदम बरी आहे मी, ठणठणीत. आणि जरी मला काही झालं ना तर मी या हॉस्पिटलमध्ये नक्कीच येणार नाही. दुसऱ्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाईन, पण इकडे येणार नाही. वा, उत्तम. इतके चांगले उपचार मिळूनही कुरापती काढणारे, नावं ठेवणारे असे बरेच जण असतात. अर्थात तुझ्याकडून काही वेगळी अपेक्षा नव्हतीच मला. या हॉस्पिटलने मृत्यूच्या दाढेतनं बाहेर काढलंय तुला. भान येईपर्यंत तुझी शुश्रूषा केलेली आहे हे विसरलीस तू? आत्या,
मला हे सगळं लक्षात ठेवायचंच नाहीये. तुम्ही या सगळ्या गोष्टींची आठवण करून देताय मला. सगळ्यांच्या समोर माझे वाभाडे निघालेच, अर्थात तेच हवं होतं ना तुम्हाला. मग इथे का आलीस तू? हे सगळं उकरून काढायला का? मी इकडे माझ्या नवऱ्याशी बोलायला आली आत्या, तुम्ही मध्ये आलात. आमच्यामध्ये लग्नापासून तुम्ही आमच्या मध्येच येताय ना. मोनिका, या विक्रांतसाठी मी गेले अनेक महिने गप्प राहिले होते आणि निव्वळ आज याच्याचमुळे तू इथे उभी आहेस. अगदी बरोबर बोललात तुम्ही आत्या. आज मी जी डिवोर्सच्या उंबरठ्यावर उभी आहे ना, पदरात एक बाळ घेऊन, ती फक्त तुमच्या या लाडक्या विक्रांतमुळेच. बरोबर. सकाळी तुला तिच्याबद्दल खूपच प्रेम आहे. मला प्रेम असो व नसो, कायद्याच्या समोर मी एक सिंगल मदरच आहे. बरोबर ना. जी बाई शुद्धीत आल्या आल्या बाळाला दूर घेऊन जा म्हणून सांगते, त्या बाळाला कधी हातही लावत नाही, ती बाई आई असूच शकत नाही. प्रत्येक आई वेगळी असते आत्या, आणि मला नाही मिळाला फार काळ माझ्या आई बरोबर, त्याच्यामुळे मला नाही माहिती आई कशी असते ते. ताई प्लीज, हे सगळं इथे आता का बोलतेस तू? मला का बोलतेस मानसी? फक्त मीच दिसते तुला बोलताना? इकडे समोरून जे हल्ले होत आहेत ते दिसत नाहीयेत तुला? प्लीज इथे वाद नको. हे बघ, हे माझं हॉस्पिटल आहे आणि कामा व्यतिरिक्त मला इथे निरर्थक वाद घातलेले अजिबात चालणार नाही. आणि हा अजून तरी माझा नवरा आहे, आणि त्याच्याशी मी फार अर्थपूर्ण बोलायला आले होते. ते तुम्हाला निरर्थक वाटते, त्याला मी काही नाही ना करू शकत. आणि तसंही यापुढे आता माझ्या आयुष्यात काय होणार आहे ह्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नसेलच, राईट? काहीच देणं घेणं नाहीये. पण त्या बाळाचं काय? ईशा नाव आहे तिचं ताई. ईशा. माहितीये मला. ईशा ती कुठे आणि कशी जगणार आहे ह्याचाच विचार करते मी. तो तूच करायचायस विचार, कारण ती तुझीच मुलगी आहे. तेव्हा जा आणि सांभाळ तिला. जाणारच आहे मी आत्या, पण इतक्या सहजासहजी नाही. प्लीज आता बास कर. इनफ ना. हे बघ, ही आमच्या कामाची जागा आहे. इथे प्लीज भांडण करून, वाद घालून, वातावरण गढूळ करू नकोस. वाव, सरळ सरळ दळवींकडची झालीस ग तू. सॉरी आत्या. आत्या सॉरी. इट्स ऑल राईट. निदान आता तरी या सगळ्याचा सोक्षमोक्ष लागेल असं बघायला हवं. काय गरज होती त्या सलीलच्या आईशी बोलायची? अहो, आम्हाला मानसी बद्दल वाटतं म्हणून. एवढं काय वाटलं ग तुला तिच्याबद्दल? हा, इतकी काही ती गुणाची मुलगी नाहीये. बास झाली तिची कौतुक, ती आणि तिचं लग्न. आता आपला काही संबंध आहे का त्याच्याशी? नानू मामा, काय सारखी चिडचिड करत असेल काही दिवस तू? त्याशिवाय दळवींना कळत नाहीत ना काही गोष्टी. मी बोललो काय आणि नाही बोललो काय वाईटच ठरतो. मग आता बोलूनच वाईट ठरतो ना मी. दळवी कुटुंबावर मला आता अन्याय होऊ द्यायचा नाहीये. सारखं आपलं या घरात भावनेच्या आहारी जाऊन कोणत्याही माणसांना थारा देतात, हे आता थांबलं पाहिजे. त्याचा त्रास होतो सगळ्यांना. हे नानू, बस कर ना आता. तू सुद्धा गेली होतीस त्या देशपांड्यांच्याकडे, चौकशी केलीस त्यांची तू? अरे, ते आजी आजोबा खूप खचून गेले आहेत रे. आणि तुझं काय ग? तू काय कमी खचलीस? कशाला हव्यात त्यांच्या चौकशा? अरे नानू, जरा माझं ऐकतोस का? तू तर काही बोलूच नकोस.
अरे तू त्या देशपांड्यांच्या घरी जाऊन आलास, त्यांच्या नातीशी खेळून आलास. उगाच वड्याचं तेल वांग्यावर काढणं काय अर्थ आहे नानू? या गीताला किती वेळा सांगितलं की पोरांना समजाव. ते बाळ आता या घरात येणार नाही. सारखी त्या पोरांची कचकच चालू असते त्या बाळासाठी. नानू मामा, ते दोघं लहान आहेत. त्यांना कसं आणि कुठल्या शब्दात समजायचं हेच कळत नाही हो. ती पोरं लहान आहेत म्हणून आणि तुम्ही सगळे मोठे आहात म्हणून. नाही, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की हे एवढं प्रकरण झालंय त्यानंतर सुद्धा त्या देशपांड्यांशी आपण संबंध ठेवणार आहोत की नाही? या प्रश्नाचं उत्तर देऊन सगळं संपणार आहे का नानू मामा? नाही, उत्तर नकोच आहे मला. हे ठरलंय की आता या देशपांड्यांचा आणि दळवींचा काहीही संबंध राहणार नाही. कुणीही तो ठेवायचा नाही. ती मोनिका इतकं लाजीरवाणं वागून गेली, तिने आपली काही लाज ठेवली नाही, तरी सुद्धा तुम्हाला त्यांचा पुळ का? अरे हे काय भातुकली मधलं भांडण आहे का? नानू मामा, तुला नक्की काय ऐकायचं आमच्याकडनं? की आता यापुढे देशपांडे आणि दळवी यांचे संबंध संपुष्टात आलेले आहेत. कोणीही त्यांच्याशी नातं जोडायचा प्रयत्न करायचा नाही. ना त्या आजी आजोबांशी, ना त्या मोनिकाशी, ना त्या मानसीशी. एक मिनिट आलो. ये विक्रांत, आत ये. फक्त एकटाच आत ये. नानू, तिचा काय दोष? दोष देशपांड्यांच्या रक्तातच आहे. अरे तू काही बोलूच नकोस रे. हिला या घरात यायची काहीही गरज नाहीये. आमचा आणि तुझ्या घरच्यांचा संबंध आता संपलेला आहे. तुझ्या बहिणीच्या दिव्य वागणुकीनं तो संपवलाय. याच्या आधी तू एकदा अनुभव घेतलाय, तरी सुद्धा तू परत आलीस. याला निर्लज्जपणा म्हणतात. नानू, नाही माई, तू काही बोलूच नकोस. या प्रकरणाच्या मुळावरच घाव घालायला हवाय. कशाला काही घरबंदच उरलेलं नाहीये. नानू मामा, आत्ताच आम्ही हे ठरवलंय की देशपांड्यांशी संबंध ठेवायचा नाही. तरी सुद्धा तू हिला घेऊन आलास. मी निघते. मानसी थांब. चल ये. नानू मामा, हिचं आडनाव देशपांडे हे विसरून जा. म्हणजे मानसी देशपांडे नाही, फक्त मानसी आपल्या घरी आली आणि मी तिला घेऊन आलो. का ते समजू शकेल? हिच्या बहिणीनं एवढा त्रास दिला तरी? तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे नानू मामा. त्रास तिच्या बहिणीने दिलाय, तिने नाही. अरे म्हणून काय झालं? शेवटी एकच कुटुंब ना. मानसी मोनिकाची बहीण म्हणून इथे आलेली नाहीये. ती माझी कलीग आहे, मैत्रीण आहे. तरी सुद्धा ती इथे येता कामा नाहीये. का? आता काही दिवसांपूर्वीपर्यंत आपल्या कुटुंबाचं त्यांच्या प्रत्येकाशी नातं होतं ना. होतं, आता नाहीये. आणि जे होतं ते जपायची गरजही नाहीये. असं नाही होत नानू मामा, नाही होत. तुम्ही आईला विचारा.
एक मिनिट तरी ईशाची आठवण तिच्या मनातून जाते का? अहो, बाबा मानसीला मुलगी मानतात. तिचं लग्न व्यवस्थित व्हावं, व्यवस्थित पार पडावं म्हणून म्हणून किती काळजी आहे त्यांना तुम्हाला माहिती आहे का? आजी, मधू काका, मोहन काका, गीता काकी, ह्या सगळ्यांना देशपांडे आजी आजोबांविषयी आणि मानसीविषयी खूप काही वाटतं. ते सगळं असं एका रात्रीत काहीतरी ठरवून थांबवता येईल का? अरे ते थांबायला हवं, हेच तर मी म्हणतोय ना. नानू मामा, असं नाही होऊ शकत. ह्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा मानसीचा लळा लागलाय. त्यांना ईशाची आठवण व्याकुळ करून जाते. आता हे प्रेम नाहीये का? हे सगळं कसं विसरायचं? बारशाच्या रात्री मानसी आपल्या सगळ्यांना जेवणाचा डबा घेऊन आली. तुम्ही तिला घरात सुद्धा घेतलं नाही. पण तो सगळा राग विसरून, आपला अपमान विसरून ती आज आली आहे इथे. का? आपल्या कुटुंबाबद्दल तिला आजही वाटतं, तिला खूप प्रेम आहे. आपल्या घरातल्या प्रत्येकाशी तिचं नातं आहे. हे सगळं विसरून जायचं? नानू मामा, मी खरंच सांगते, मला खरंच सगळ्यांची आठवण येत होती. सगळ्यांना भेटावं असं वाटत होतं. म्हणून मी आले. मानसी, नको रडूस. भीती वाटत होती मला, पण विक्रांत होता ना बरोबर. म्हटलं सगळ्यांना एकदा भेटणं गरजेचंच आहे. म्हणू, पण मला विचारशील तर तू तिथे जायला नको होतस. अगं, आपल्याला तोंड नाही ग तिकडे दाखवायला. नाही आजोबा, असं त्यांना नाही वाटत आहे. खरंच फक्त नानू मामा चिडले होते. मला वाईट वाटलं, पण मी फार मनावर नाही घेतलं. खरंच चिडले होते का ग ते? काय म्हणाले? जाऊ दे ना आजी, रागाच्या भरात बोलून जातात माणसं. आपण ते फार मनावर घ्यायचं नसतं. पण अलका काकी, गीता काकी, मोहन काका सगळे बोलले माझ्याशी. आणि पार्वती ताई? त्या बोलल्या नाहीत, पण त्या चिडल्याही नाहीत. ईशा त्या घरात वाढली असती तर भलं झालं असतं तिचं. पण दुर्दैव बिचारीचं अन काय. कोणाच्या दुर्दैवाच्या गोष्टी चालू आहेत? काही नाही, आम्ही असंच बोलत होतो. मनू दळवींच्याकडे. वाव, तू दळवींच्या घरी गेली होतीस? हो, मी गेले होते. कशाला? तुझ्या बहिणीचा अपमान केलाय त्यांनी. तुझ्या बहिणीला धक्के मारून घरातनं बाहेर काढले आणि तू गप्पा मारायला गेली होतीस त्यांच्याशी. ठीक आहे, नाही तर तू एक काम कर ना मानसी, त्यांच्याच घरी का नाही जात राहिला? मोनिका, तिला काही बोलू नकोस. तुझ्यामुळे वेगळी झालेली दोन कुटुंब जोडून ठेवायचा प्रयत्न करते ती. तुझ्या अशा वागण्यानंतर सुद्धा त्यांनी तिला घरात घेऊन चौकशी केली. हा त्यांचा मोठेपणा आहे. मला हा मोठेपणा अजिबात वाटत नाही आजोबा. मला हा मूर्खपणा वाटतो. आणि कोणीतरी मला एकटी पाडण्याचा केलेला शहाणपणा सुद्धा. का सुचतं ग तुला हे सगळं करायला? लग्न ठरलंय ना तुझं आता? लग्न कर आणि स्वतःचा संसार सांभाळ, त्याच्यात रह. माझ्या संसारात कशाला लाखू पसतेस तू? काय मी करेन ग संसार माझा, पण मी गेल्यानंतर इथे काय होईल ना याची काळजी असते मला. आणि मला खूप आवडेल माझ्या संसारात रमायला, पण तुझ्यामुळे तोही उभा राहील की नाही याची शंका होती. थँक्स टू काका काकी,
सगळं सावरलं गेलं. आजी मी निघते. काळजी घ्या आजोबा. ईशाला औषध द्यायचंय ना? हो चला मी देते.